लोक बोलतात डोंगरात काय आहे किंवा किल्ल्यावर काय आहे. एवढं चढून आल्यानंतर हा नजारा इथेच आल्यानंतर भेटू शकतो. तुम्हाला इकडे यायला लागेल. आम्ही आलो आहे आता चंदेरी फोर्टच्या पायथ्याशी. वांगणी स्टेशनवरून आम्ही चिंचवली गावात आलेलो आहे. तिथून आमचे गाईड आहे माधू दादा, त्यांच्यावर आता हा गड सर करतो आहे. 2012 मध्ये आम्ही हा ट्रॅक अर्धवट सोडला होता. आज इतक्या वर्षांनी, कमीत कमी 13 वर्षांनी आता आम्ही हा परत ट्रॅक परत सुरुवात करतोय. तर राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर चला आपण चंदेरी फोर्ट चढूया. आमच्यावर रोहन आहे. सध्या आम्ही दोघच जण आहे फक्त, बाकीची टीम नंतर येईल. खाली माराणामधला रस्ता आहे आणि बहुतेक पहिल्यांदा असणार या मोठ्या एवढ्या गवतातून चालत असताना. दादा बापू मेहनत करत रस्ता बनवतात. तर पायथ्यापासून आतापर्यंत अर्धा तास झालेला आहे आम्हाला. जंगलातून जे काही पायवाट होती ती करत आता आपल्या समोर जो आहे तो चंदेरी आहे. आता कुठेतरी दिसलाय. आपल्याला टॉपपर्यंत जायचं आहे. तर चला. भरपूर जंगल आहे. पावसानंतर बहुतेक आम्हीच पहिले असणार आहे. गवत खूप वाढलेलं आहे आणि झरे अजूनही तुझ्या हाईट एवढे गवत झालेत. बऱ्यापैकी गवत आहे. दादा आमचा स्ट्रगल करतोय. मच्छर आहे तर त्याच्यापासून सावधान. ओडोमॉस लगाव, मच्छर भगाव. तर तुम्हाला दिसेल की इथे लगभग तुम्हाला रस्ता दिसतच नाहीये. रस्ता बनवत चाललेलो आहे. पूर्ण डोंगर आहे तुमच्या समोर बघा आणि पूर्ण झाडी आहे आणि स्ट्रगलिंग रस्ता बनवण्यासाठी. चंदेरी म्हटलं पहिला धबधबा बरं वाटलं. लोकांना गोड खाण्यापासून प्रवृत्त करणारे लोक डबा भरून केक खातात. जर पावसाळ्यानंतर येत असाल तर स्थानिक गाईड घेऊनच या. वाट सुटण्याची शक्यता भरपूर आहे इकडे. दमनवरी वाट आहे. पूर्ण धबधबा जसा आहे पाण्याची वाट आहे. असा पक्का रस्ता नाही आहे. आपल्याला रस्ता तयार करत जावं लागते. हा बघा
सरळ सरळ आहे. चला या कमांडो खरोखर कठीण आहे रस्ता. शाबास. हा तुमचं दर्शक आहे पण गाईड असल्याशिवाय मजा नाही. खडी चढाई आहे आणि दमवणारी आहे. आमच्या मागे बघत असाल व्ह्यू पूर्ण खालून सुरुवात केलेली एकदम लास्ट टोकापासून. पॅच म्हणून सगळं वाटकाडी इथपर्यंत. तो पॅच दिसतोय तिकडे ग्रीन कलरचा, तिथून वाट काढत काढत एवढं आम्ही आलेलो. आणि त्या टोकावरती जायचं आहे चंदेरी. चंदेरी. अजून बरंच बाकी आहे, अजून बरंच बाकी आहे. किती तास झाले? 1.5 तास झाले वाटते. 1.5 तास झाले. 8 वाजता सुरू केलेलं आम्ही, 9:30 झाले. मागे 1.5 तासापासून भाऊ आमचं कंटिन्यू हात चालवतोय. मेहनत आहे. लोकांना निवेदन आहे की स्थानिक लोकांची मदत घ्या, त्यांना पण रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खूप मेहनत आहे. आता या जॉईंटवर आहे, इथे आहे आपला चंदेरी आणि या साईडला आहे म्हसमाळ ना, म्हसमाळ. तर हे 2 डोंगर जिथे जॉईंट झालेले ती ही जागा आहे. हा दमवणारी चढाई होती. आता थोडंच राहिलेलं आहे. चलो. तो म्हसमाळ गड आणि आमच्या मागे आहे तो चंदेरी. अब नाशिक नाशिक नाशिक. पनवेलवरून यायचं असेल तर तो तामटे, काय नाव? तामसे. तामसे गाव आहे. तिथून सुद्धा वाट आहे येण्याची चंदेरीसाठी. ग्रेट ग्रेट ग्रेट. लोक बोलतात डोंगरात काय आहे किंवा किल्ल्यावर काय आहे. एवढं चढून आल्यानंतर हा नजारा इथेच आल्यानंतर भेटू शकतो. तर तुम्हाला इकडे यायला लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेले चंद्रीच्या टॉपवर. समोर एक गुफा आहे आणि त्याच्यावरती एक टॉप आहे. जर चिखल नसेल किंवा शेवाळ जास्त नसेल तर आपण वरती चढण्याचा प्रयत्न करू. हा एक टाकं आहे पाण्याचं. या टाकं आहे पाण्याचं टाकं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण चांदेश्वरी शिव मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे. इकडे मंदिर आहे, ही गुफा आहे. वरती टॉपवर जाण्याचा रस्ता हा पुढे आहे
पावसामध्ये कसं आहे ते बघूया आपण. चला दर्शन घेऊ. भाऊमुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. भाऊंची अथक मेहनत आणि खरोखर स्तुतीजन्य आहे. खूप हार्डवर्किंग करत आलेले. रस्ता नव्हताच, भाऊने कंटिन्यू लाठीने सगळे झाडं क्लीन करत परत आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच भाऊ, तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आम्ही चंदेरीच्या वरती पॅचवरती चढणार आहे. पहिले बघू कसं आहे पॅच. पुढे चाललेत आणि हाच तो पॅच आहे, वरती जातोय तो. आम्ही आता या साईड पण जिथून खडी चढाई चालू होते त्या साईड पण गेलो, पण टेक्निकल इक्विपमेंट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त पुढे चढण्याचा प्रयत्न केला नाही. लोकल लोक जे आहे किंवा ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते चढू शकतात, पण नवखे किंवा आमच्यासारखे लोक टेक्निकल सपोर्टशिवाय न चढलेलं बरं. त्याच्यामुळे आम्ही किकबॅक आलेले आहे आणि आमच्या गाईडने पण सांगितलेलं आहे की साधनं नाही त्याच्यामुळे आपण पुढे जायला नको. पुढच्या टायमाला टेक्निकल सपोर्ट घेऊन आम्ही टॉपला परत येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा भेटूया. आता आम्ही खाली उतरतोय, जास्त ब्लॉग नाही करत. पुन्हा नवीन एका ट्रॅक वरती. नया सफर, नया ट्रॅक, नया सफर. नळीची वाट, नळीची वाट, कोकणकडा. तोपर्यंत भेटूया.